नववर्षाच्या सुरुवातीलाच लूटमार करणाऱ्या 4 जणांच्या टोळीला चंदनजीरा पोलिसांनी 24 तासात केली अटक. वाढदिवसासाठी केली होती जबरी चोरी. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जालना शहरात घडलेल्या जबरी चोरीच्या घटनेचा चंदनजीरा पोलिसांनी अवघ्या 24 तासात छडा लावत 4 जणांच्या टोळीला अटक केली आहे. शनिवार दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार वाढदिवस साजरा करण्यासाठी मौजमस्ती आणि नशा पाहण्यासाठी पैशाची गरज असल्याने आरोपींनी ही लूटमार केल्याचं तपासात उघड झालंय. 1 जानेवारी 2026 रोजी रात्री सुमारे 11:30 वाजेच्या सुमारास तक्रारदार निलेश अशोक अग्रवाल हे श्रीकृष्ण रुक्मिणी नगर जालना येथे स्कूटीवरून घरी जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या 4 जणांच्या टोळीने त्यांना अडवलं आणि चाकूचा धाक दाखवून तोंडावर आणि नाकावर मारहाण करत त्यांना गंभीर जखमी केले. तसेच 12,000 रुपये लुटून पळ काढला. या प्रकरणी चंदनजीरा पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी बाळा जगन्नाथ पिंपराळे, दीपक भगवान निर्मळ, अजय बबन पवार तिघे राहणार द्वारकानगर नवीन मुंढ्याजवळ जालना तसेच विशाल धुराजी हिवाळे राहणार हिंदनगर नवीन मुंढ्याजवळ जालना यांना अटक करण्यात आली आहे. चौकशीत आरोपींनी वाढदिवस साजरा करण्यासाठी पैशाची गरज असल्याने घरी जाणाऱ्या व्यापाऱ्यावर चाकूचा धाक दाखवून लूटमार केल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक मारिओ स्कॉट, मनसुख वेताळ, कृष्णा तंगे, अशोक जाधव, अभिजित वायकोस, समाधान उगले, राजेंद्र पवार, गजानन काकडे, दीपक देहंगळ यांनी पार पाडली. दिनांक 1/1/2026 रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास श्री निलेश अशोक अग्रवाल राहणार श्रीकृष्ण रुक्मिणी नगर हे MIDC मधून त्यांचं कामकाज आटोपून श्रीकृष्ण रुक्मिणी नगरमध्ये घरी जात असताना रात्री अंदाजे 11:30 वाजेच्या सुमारास हे जे आरोपी आहेत त्यांचं नाव बघा बाळा जगन्नाथ पिंपराळे, दीपक भगवान निर्मळ, अजय बबन पवार, विशाल धुराजी हिवराळे या आरोपींनी त्यांना मोंढा रोड श्रीकृष्ण रुक्मिणीनगर या टी पॉईंटवर टर्निंग पॉईंटवर आडून त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या खिशातील 12,000 रुपये जबरदस्त निसकून घेतले. आणि अशा पद्धतीने त्यांनी फिर्याद दिली होती. त्यावरून आम्ही सदरचा गुन्हा दाखल करून तपास हेड कॉन्स्टेबल जाधव यांनी केला आणि त्यानंतर आम्ही इतर तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदार नेमून सदरचा गुन्हा उघड केला आणि या आरोपींना 4ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून 2 मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि अजून तपास सुरू आहे. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.